आणि एक महत्त्वाची बातमी, चंद्रपूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीला सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनाच विरोध केला। दारूबंदी लागू होऊन जेमतेम 2 महिने उलटत नाहीत, तोच वरोऱ्याचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी त्या विरोधात मोहीम उघडली। आमदार धानोरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि दारूबंदीचा फेरविचार करण्याची मागणी केली। चंद्रपुरात लागू करण्यात आलेली दारूबंदी फसवी आहे असा दावाही त्यांनी केलाय। आपल्याबरोबर आता सुधीर मुनगंटीवार आहेत, राज्याचे अर्थमंत्री। सुधीर भाऊ, ही जी सगळी दारूबंदी आहे, ही निवडणुकीत तुम्ही दिलेलं वचन होतं आणि कसल्याही परिणामांचा विचार न करता चंद्रपूरकरांना दिलेले वचन तुम्ही पूर्ण केलं, पण तुमच्याच सहकारी पक्षाचा एक लोकप्रतिनिधी आता मागणी करतोय की ही दारूबंदी फसवी आहे। काय प्रतिक्रिया आपली? लोकशाहीमध्ये मतमतांतरे असू शकतात, एखाद्याची मागणी काही विशिष्ट दिशेने असू शकते। 2 महिन्याच्या आत एखादी समाज सुधारणेचा निर्णय आपण अंतिम मूल्यांकन करू शकत नाही। अगदी खरं। 2 महिन्यात दारूबंदी फसली असं मूल्यांकन करणं मला वाटतं समाज सुधारणेच्या वाटेवर काही योग्य नाही। सुधीर भाऊ, या सगळ्याच्या पाठीमागे राजकारण आहे असं वाटतं का? आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची की हे तुम्ही वैयक्तिक तुमचं सगळं वजन वापरून लोकांच्यासाठी केलेली ही वचनपूर्ती आहे, तुमचं वैयक्तिक या सगळ्याकडे कसं लक्ष असेल की जिल्ह्यात कडकडीत दारूबंदी पाळली जाईल? नाही, यासाठी मी आत्ताच या 1 तारखेच्या बैठकी घेतल्या, निमंत्रित केलं होतं। दारूबंदी यशस्वी करण्यासाठी काही सूचना त्यांनी केल्या। त्यामध्ये आज दारू अवैध विकणाऱ्याला पकडले गेल्यावर ताबडतोब जमानत होते दुसऱ्या दिवशी। यामध्ये बदल करण्याची सूचना त्यांनी केली आणि तशी विभागाला आपण सूचना केल्या की यामध्ये दुसऱ्या गुन्ह्याला 1 महिना जमानत होता कामा नये असा नियम आपल्याला करता येईल का, कायद्यात दुरुस्ती करता येईल का? तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 3 महिने जमानत होणार नाही अशी काही दुरुस्ती करता येईल का? कायद्याच्या कसोटीवर आपण तपासतोय, घटनेच्या चौकटीत आपण यामध्ये काय काय नियम बदलू शकतो। या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सीमेवरून दारू येते ती आपल्याला कमी कशी करता येईल? अगदी खरं। त्यानंतर या तिन्ही जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक वार्डामध्ये महिलांच्या समित्या करण्याचा व या समित्यांना काही अधिकार देऊन या समाज सुधारणेमध्ये त्यांच्या हृदयामध्ये इच्छा आहे, पण हा महिलांचा सहभाग आपल्याला वाढवता येईल का? ही फार महत्वाची गोष्ट सुधीर भाऊ तुम्ही म्हणताय, महिलांचा सहभाग वाढवता येईल का? माता भगिनींचे आशीर्वाद लाभले आहेत या निर्णयामुळे, पण तो निर्णय नीट अंमलबजावणी झाली पाहिजे। या मागणीच्या पाठीमागे, शिवसेना आमदारांच्या या मागणी पाठीमागे काही राजकारण आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला काय आहे कसं समजणार? शेवटी मी मनकवडा नाही। मला याच्यामध्ये हा निर्णय, या निर्णयाच्या बद्दल त्यांचं काय मत आहे याबद्दल मला भाष्य करणे योग्यही वाटत नाही, कारण मला दारूबंदी हे या जिल्ह्यातील महिलांचं लक्ष होतं। 588 ग्रामपंचायतींनी या संदर्भातले ठराव दिले होते। 1,07,000 महिलांनी हस्ताक्षरांनी या संदर्भामध्ये निवेदन दिलं होतं। 30,000 गुरुदेव सेवा मंडळाच्या भक्तांनी निवेदन दिलं होतं। विधानसभेत मी चर्चा घडवली आणि माझ्या आयुष्यामधला जे काही मी निर्णय काही केले त्यामधला एक चांगला निर्णय सुधीर भाऊ, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण या सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद खरं तर सरकारला मिळाले ते कायम राहावेत, म्हणजे दारूबंदी चांगली 100% कडकडीत तिथं अंमलबजावणी व्हावी याकरता आमच्या शुभेच्छा आहेत। शिवसेना आमदार कुणाच्या नाकाच्या नथीतून तीर मारतायत हे जनतेला कळतंय, पण सर्वपक्षीय सर्व लोकांनी, प्रशासनाने, सगळ्यांनी या दारूबंदीसाठी चांगलं सहकार्य करावं असं आवाहन आम्ही करतो। धन्यवाद आपण झी24 तासशी बोललात त्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।